जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणोरी गटातील उमेदवारांना विविध सामाजिक संघटनांचा भक्कम पाठिंबा मिळत असून मराठा मावळा संघटना महाराष्ट्र तसेच सकल धनगर मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अधिकृत पत्राद्वारे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। मराठा मावळा संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने निखिल चौहान आणि पंचायत समिती गणातील उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष ग्रामीण प्रभाकर म्हस्के, प्रदेश संघटक भरत कदम, शहराध्यक्ष संदीप काळे, फुलंब्री तालुका अध्यक्ष हेमंत वाघ, तालुका उपाध्यक्ष संदीप गाडेकर यांच्या स्वाक्षरीसह हे पाठिंबा पत्र देण्यात आले। त्यानंतर सकल धनगर मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोरमरे यांनी 3 जानेवारीला दिलेल्या पाठिंबा पत्रात जिल्हा परिषद गणोरी गटातील भाजपचे उमेदवार निखिल कल्याणराव चौहान, पंचायत समिती गणोरी गणातील बाळासाहेब तांदळे तसेच पंचायत समिती बाणेगाव गणातील सौ सुजाता बनकर यांच्या समाजाच्या वतीने अधिकृत पाठिंबा जाहीर केलाय। पत्रात नमूद करण्यात आलं की संबंधित उमेदवार हे समाजहित जपणारे, सर्वमान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं कार्य करणारे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सकल धनगर समाजाच्या वतीने त्यांना हा पाठिंबा देण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। या पाठिंब्याबद्दल उमेदवारांकडून दोन्ही समाजाचे मनपूर्वक आभार मानण्यात आले असून विकास, न्याय आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रामाणिक काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे।